नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी सर. डेमो लेक्चर क्रमांक 2 आज आपण पाहत आहोत. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप आज एक गुड न्यूज देणार आहे. YouTubeवरती आपण पहिलं लेक्चर टाकलेलं आहे आणि हा दुसरा डेमो लेक्चर आहे. यानंतर YouTubeवर आपण व्हिडिओ टाकणार नाहीत, परंतु हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे. कारण की 322 जागा जे आयुक्तालय भरती होणार आहे, त्या 322 जागांचं डिवायडेशन किती आहे, तुमच्या कास्टमधून तुम्ही ज्या कास्टमधून अर्ज करणार आहात त्या कास्टला जागा किती आहेत, महिलाला किती आहे, पुरुषाला किती आहे, किंवा जे काही वेगवेगळे आरक्षण आहे त्यांना किती आहेत, या व्हिडिओ मधून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहे. जर तुम्ही नवीन असाल, नवनवीन तुम्हाला माहिती पाहिजे असेल, कृषी सहाय्यक भरती, ग्रामसेवक भरती आणि पशुधन भरती ह्याचं जर तुम्हाला टेक्निकल पाहिजे असेल, तर तुम्ही डायरेक्टली हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हे शेअर करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि जे कृषी सेवक भरती, ग्रामसेवक भरती किंवा पशुधन पर्यवेक्षक भरती आहे त्यांना या आपल्या YouTube संदर्भामध्ये, आपल्या ह्या चॅनलच्या संदर्भामध्ये तुम्ही सजेशन कराल, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. मित्रांनो, मी तुम्हाला नक्कीच सांगेल, जर तुम्हाला या ठिकाणी जर बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला हे जे काही आपलं पूर्ण YouTube चॅनल आहे, हे बघा, हे पूर्ण आपलं सोशल मीडिया आहे. यामध्ये सोशल मीडियाचं अकाउंट, याच्यामध्ये प्ले स्टोर मध्ये PV अकॅडमी ऍप असेल, हे 2 ऑफिशियल नंबर असतील, हे YouTube चॅनल असेल आणि हे टेलिग्राम चॅनल असेल. हे तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुमच्यासाठी हे महत्वाचं ठरेल. यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप काही महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. तत्पूर्वी ही आपण बॅच जी काही लॉन्च केलेली आहे मित्रांनो, ती बॅच म्हणजे आपण पशुधन पर्यवेक्षक जी 322 जागा आहेत त्याच्या संदर्भामध्ये ही जाहिरात, आपण ही जी बॅच आहे ही बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, हे लक्षात ठेवा की ह्या बॅच मध्ये आपण सर्वप्रथम शेळी पालन एक लेक्चर क्रमांक 1 काल आपण YouTube मध्ये अपलोड केलं. आजचं दुसरं लेक्चर आहे. परंतु तत्पूर्वी हे 322 जागा जे आहेत, हे 322 जागा नेमक्या कशा आहेत, किती जागा कोणत्या याला आहेत, ते आपण सविस्तर याच्यामध्ये पाहूया. आता बघा, तुम्हाला दिसत नसेल तर मी सांगतो, याच्यामध्ये आपल्या याच्यावरती थोडंसं ही PDF आहे आणि ही PDF खूप म्हणजे कुणीतरी एखाद्या विद्यार्थ्यांनी, याच्यावर काही नाव वगैरे नाहीये, पण विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारातून ही मिळवलेली ही जी काही पदभरती जी होणार आहे त्याची पूर्णतः किती जागा असणार आहेत, काय आहे याची पूर्णतः आहे, याच्यामध्ये आपल्याला डिटेल्स पाहायला मिळणार आहे. यामध्ये काही शंका नाहीये. बघा मित्रांनो, अनुसूचित जाती एकूण जागा तुम्हाला अगोदर सांगतो, एकूण जागा 322 आहेत. एकूण जागा किती आहेत? 322 आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी अनुसूचित जातीला 54 आहेत, अनुसूचित जमातीला 29 आहेत. यापैकी एकूण पदांबद्दल सांगतोय. विमुक्त जाती अ ला 13 आहेत, भटक्या जमातीला 4 आहेत, भटक्या जमाती क ला 13 आहेत, भटक्या जमाती ड ला 10 आहेत, विशेष मागास प्रवर्ग 6 आहेत, इतर मागास प्रवर्ग 66 आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागास जे आहे त्यांना 33 आहेत, आर्थिक दुर्बल घटक जे आहे त्यांना 34 आहेत आणि अराखीव म्हणजे खुल्ला जे एवढे जे आहेत हे इथं म्हणजे खुल्ला मध्ये राहिलेली जी काही आहेत त्यांना 60 पदं आहेत. त्यापैकी तुमच्या रखान्यामध्ये जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर मी आता सांगितलेलं जे काही ऍप आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावर तुम्हाला भेटेल. यामध्ये सर्वसाधारण किती आहे, सर्वसाधारण म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे 54 मधून, आता या 54 एकूण झाले, याच्यामधून महिलांना जाणार, माजी सैनिकांना जाणार, कारण की माजी सैनिक तर आपल्याला ह्याच्यामध्ये भेटत नाहीत. माजी सैनिकच्या जागा रिक्त राहतील. यामध्ये अंशकालीनच्या जागा रिक्त राहतील, 10% आहेत ते. यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाही असं मला वाटतंय बरं का. म्हणजे मागच्या भरतीवरून असं वाटतं हे जे रिक्त जागा आहेत हे इकून भरले जातात, यामध्ये काही शंका नाही. परमिशन घेऊन भरले जातात. माजी सैनिक यांची ऑफिसची परमिशन घेऊन ओपन मध्ये त्या कन्वर्ट होतील किंवा त्या याच्यामध्ये कन्वर्ट होतात. यामध्ये बघा, आता याच्यामध्ये आपल्याला जागा किती आहेत, हे 18 जागा अनुसूचित जातीला सर्वसाधारण आहेत. अनुसूचित जमातीला या ठिकाणी एकूण 10 जागा आहेत. विजा अ ला 4 आहेत, ब ला 2 आहेत, क ला 4 आहेत, ई ला
सॉरी अ ब क ड ड ला 2 आहेत, विशेष मागास प्रवर्ग 2, इतर मागास प्रवर्गाला 22 आणि सामाजिक आणि आर्थिक जी काही शैक्षणिक मागास आहेत 10 आहेत, आर्थिक दुर्बल घटकांना 11 आहेत आणि अराखीव खुल्याला 20 जागा आहेत. पूर्ण जी काही सर्वसाधारण म्हणतोय मी, म्हणजे सगळ्या कटून ओपन प्युअर जागा मुलांसाठी. ओके, मुलांसाठी सांगतोय. आता याच्यामधून एकूण जागा जर विचार केल्या तर एकूण जागा 20 आहेत, म्हणजे टोटल ह्या 322 मधून जर तुम्हाला मी सांगितलं 322 जे काही जागा आहेत, या 322 जागांपैकी 322 पैकी पुरुषांना 105 जागा येतात आणि महिलांना या ठिकाणी 97 जागा गेल्या. किती? 97 जागा महिलांना. बघा, हे 322 एकूण, 105 सर्वसाधारण पुरुषांना, 97 ह्या महिलांना, माजी सैनिकांना 49. पण मी तुम्हाला असं सांगेल, ह्या 49 जागा ज्या आहेत 105 मध्ये हे काय होणार? कन्वर्ट होणार. म्हणजे 105 आणि 149 मी तुम्हाला सांगेल 154 जागा हे प्युअर ह्या एकूण सर्वसाधारणला म्हणजे कास्ट वाईज याच्यामध्ये येतात. मी एकूण बोलतोय, लक्षात आलं? या ठिकाणी खेळाडूला याच्यापैकी 17 जागा आलेल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना 5% आरक्षण, खेळाडू आणि प्रकल्पग्रस्ताला 5-5 आहे म्हणून 17-17, भूकंपग्रस्त 2%, 6%, अंशकालीनला 31% आणि दिव्यांग वगैरे जे आहेत त्यांना 13 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुमच्याकडे कोणतं आरक्षण आहे का? तुम्ही खेळाडू आहात का? तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का? तुम्ही भूकंपग्रस्त आहात का? किंवा अंशकालीन आहात का? किंवा माजी सैनिक देशाची सेवा करणारे आहात का? किंवा महिला प्रवर्ग जे आहे 33% आरक्षण बंधू भगिनींना सांगतो मी, भगिनींना हे जे आहे हे एकूण तुमच्यासाठी आहे आणि हे एकूण 97 जागा आहेत. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, खूप मोठं मी तुम्हाला सांगेल. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी स्कोप आहे, तुम्ही संधीचं सोनं करू शकता. खास याच्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो, जे काही आपले 50 मुलं असणार आहे त्या 50 पैकी तुम्ही त्यांचं रिझल्ट बघा. मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो 100% ही जी जाहिरात आहे तुम्हाला 100% तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणार, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. याच्यामधली एक जागा माझीच आहे आणि ती जागा माझ्यासाठीच आलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जाहिरात पडण्याच्या अगोदर ही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि हे तुमच्यासोबत मी शेअर करतोय. तर तुम्ही ही जी माहिती आहे ही माहिती तुम्ही डायरेक्टली एकूण जे काही पद आहेत हे आपले कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत तुम्ही डोक्यात ठेवायचे आणि याच्यामध्ये कसं आपला मेरिट मध्ये आपल्याला बसता येईल याच्यावरती कोशिश करा. गेल्या वर्षी तुम्हाला सांगतोय, गेल्या वर्षी जर विचार केला तर म्हणजे 2023 मध्ये ह्यांचीच पद भरती होती. 2023 सालची गोष्ट सांगतो. याच्यामध्ये ओपनचं मला वाटतं 124 115च्या पुढे शेवटची लिस्ट 115 पर्यंत आलेली आहे. 115 पर्यंत शेवटची लिस्ट, शेवटचा विद्यार्थी 115 पर्यंत आलेला आहे. याच्यामध्ये माजी सैनिकचे गेल्या वर्षी भेटले नाही, याच्यामध्ये अंशकालीनचे गेल्या वर्षी सगळे पदे भेटले पण सर्व भेटले नाहीत बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण जागा भरल्या गेल्या नाहीत, भेटलेच नाहीत, कारण की हे माजी सैनिक पण नव्हते. याच्यामध्ये अंशकालीनचे आपण भरल्या, खेळाडू आणि यामध्ये प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त हे मुलं भेटतात, हे मुलं भेटतात. त्याच्यामुळं हे जागा कन्वर्ट होण्याची शक्यता जास्त असतात. महिलांचं मेरिट तुम्हाला सांगतो, ओपन महिलांचं मेरिट गेल्या वर्षी 110 पर्यंत खाली आलेलं आहे. म्हणजे कास्ट ओपन ह्याच्यामध्ये शेवटची मुलगी मी तुम्हाला सांगतो 110 पर्यंत आलेला आहे, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला 110 गेल्या वर्षी आलंय म्हणून नाही, या वर्षी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी एकूण सर्वसाधारण अर्ज जे आहेत हे अर्ज मी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी मी सांगणार नाही, परंतु बॅच मध्ये मी तुम्हाला डिटेल सांगेल, किती अर्ज होते, काय सगळं सांगेल. पण इथं काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाहीये, म्हणून मी तुम्हाला सांगतो ही संधी आहे. 48,500 रुपये जे काही पगार आहे, पहिलं पेमेंट जर तुम्हाला हे उचलायचं असेल, किती पहिला पगार आहे ह्याला? 48,500 रुपये हे पहिलं पगार याच्यासाठी आहे. हे पगार आहे, कटून तुमच्या हातावरती एक साधारण 10,000 कटतील आणि ते तुमचेच असतात. पण पहिलं पेमेंट 48,500 रुपये आहे, जे की हे कुठल्याच पदासाठी नाही, 3 वर्षे वगैरे कंत्राटी जसं बाकीच्या पदांना आहे ना, शिक्षण सेवक शिक्षकाला, ग्रामसेवकला जे काही कंत्राटी ग्रामसेवक म्हणतो 3 वर्षे, कृषी सेवकला सेवा काळ 3 वर्षाचा आहे, सेवक पुन्हा सहाय्यक होतं, हे असं नाही. इथं फुल पगार आहे डायरेक्टली. ओके, त्याच्यामुळं कामाला लागा,
विषय वाढू देऊ नका. बाकी चलो आता मी बाकीच्या विषयाच्यावरती बोलतो, काल आलेल्या मुद्द्यावरती बोलतोय. लेक्चर क्रमांक 2 ला सुरुवात करतोय आणि हे महत्वाचं आहे आणि आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ही शेळींच्या जे काही जाती आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला क्लिअर या ठिकाणी सांगतो. आता जे काही शेळींच्या जाती आहेत याच्याबद्दल तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. बघा, मी तुम्हाला सांगत होतो की जगभरात 102 जाती आहेत, भारतात 20 जाती आहेत, त्यापैकी पाकिस्तान जगातील एकूण जातीपैकी पाकिस्तानमध्ये 25 आहेत आणि या ठिकाणी 25 आहेत. आता सध्या भारतामध्ये नवीन नोंदीनुसार हे 34 झालेले आहेत. तुम्हाला मी काल बोललो की जी काही इसवी सन पूर्व कालखंडामध्ये पहिला रवंथ करणारा प्राणी जे काही पाळला गेला त्यामध्ये शेळी म्हणजे बोव्हिडी कुळातला आपण पाहिलं. बोव्हिडी कुळ म्हणजे जे पोकळ शिंग असतात, ते जे काही जनावर आहे पोकळ शिंगांचे ते सर्व बोव्हिडी कुळामधले आहेत असं लक्षात ठेवायचंय. प्रजाती नाव कॅप्रा, ह्या जातीचं नाव हिरकस असं आपण म्हणतो. आणि यामध्ये तुम्हाला मी काल सांगितलं, शेळींच्या बाबतीमध्ये जर विचार केला 2019 नुसार जर आपण पाहिलं शेळींच्या संख्येमध्ये जगामधला जर विचार केला, जगाच्या बाबतीमध्ये आणि भारताच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, या ठिकाणी काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे शेळ्यांच्या संख्येत भारताचा पहिला क्रमांक आहे. भारताचा पहिला क्रमांक या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. भारतामध्ये शेळ्यांच्या बाबतीमध्ये तेलंगणा हे राज्य 1 नंबरवरती आहे आणि महाराष्ट्र हे 7व्या क्रमांकावरती आहे. मेंढीच्या बाबतीमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र हे 6व्या क्रमांकावरती आहे. हे काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं. यामध्ये काल मी जसं तुम्हाला या प्रादेशिक विभागानुसार भारतीय शेळ्यांचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपल्याला इथंच पाठ करून घ्यायचं आहे. इथंच हे पाठ करायचं आहे. यामध्ये ही चांगथांगी शेळी असेल, पश्मिना असेल, काश्मीरी असेल, गद्दी किंवा याला चंबा म्हणू आपण, चेंगू असेल किंवा भाकरवाली असेल, ह्या शेळ्यांच्या जाती आहेत. आता हे पश्मिना शेळीपासून पश्मिना लोकर मिळते, बरोबर आहे का? पश्मिना शेळीपासून आपल्याला काय भेटणार आहे? पश्मिना लोकर भेटणार आहे. अंगोरा शेळीपासून आपल्याला मोहेर लोकर भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, हिमालयन थंड प्रदेशामध्ये जे आढळतात ना शेळ्या, त्याच्यापासून आपल्याला लोकर मिळतात. आणि जे आपल्याकडे आपली उस्मानाबादी शेळीपासून तुला लोकर भेटेल का बबनराव? नाही भेटणार. कारण की उस्मानाबादी शेळी हे लोकरीसाठी प्रसिद्ध नाही, तर ते दुधासाठी आणि मांसासाठी प्रसिद्ध आहे. कापून खाल्ले जातात लोक. आता बघा, कोरडा जे काही उत्तरेकडच्या भारताचा भाग आहे, जमुनापुरी शेळी, त्या ठिकाणी ही भारतामध्ये खूप जास्त दूध देणारी बारबरी आहे, बिटल आहे, पंतजा आहे, रोहिलखंडी आहे. ह्या जाती कोरडा उत्तर प्रदेशमध्ये. मध्य विभागामध्ये या ठिकाणी मारवाडी असेल, सिरोही असेल, मेहसाणा म्हशीची पण जात आहे, झालावाडी असेल, काठियावाडी, जखराना असेल, गोहिलवाडी असेल किंवा कहमी, ह्या सगळ्या मध्य विभागात आढळणाऱ्या शेळ्या. दक्षिण विभाग म्हणजे आपला महाराष्ट्र, म्हणजे दक्षिणेकडचा महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, हे जे काही भाग आहे, या आंध्र प्रदेश असेल, या भागामध्ये सुरती ही म्हशीची पण आहे आणि याची पण आहे. उस्मानाबादी, आपल्या उस्मानाबाद जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये आढळणारी मलबारी असेल, कन्नी अडू असेल, संगमनेरी असेल, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये संगमनेरी या ठिकाणी आढळणारी, कोकणामध्ये आढळणारी कोकण कन्या नावाची असेल, बेदारी असेल, आटपाडी सांगली जिल्ह्यातली आटपाडीमध्ये आढळणारी, तेरेसा असेल किंवा कोडी अडू असेल, सालेम ब्लॅक असेल, बिद्री असेल किंवा नंदीदुर्ग असेल, या दक्षिण विभागामध्ये आढळणाऱ्या प्रमुख शेळीच्या व्हरायटी आहेत, शेळीच्या जाती आहेत. हे लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी पूर्व विभागामध्ये गंजम आहे. आसाम म्हणजे 7 सिस्टरचा जो भाग आहे, जे काही 7 राज्य आहेत, या 7 राज्यांना आपण 7 सिस्टर असं म्हणायला लागतो. आणि ह्या 7 सिस्टर मध्ये या ठिकाणी हा गंजम भाग असेल, आसाम हिलचा भाग असेल, ब्लॅक बंगाल असेल किंवा सुमिने असेल, हे वेस्ट बंगालमध्ये. ब्लॅक बंगाल म्हणजे वेस्ट बंगाल, आसाम हिल आसाम मध्ये हे गंजम आहे आणि सुमिने आहे. ह्या पूर्व म्हणजे 7 सिस्टर मध्ये आढळणाऱ्या या जाती आहेत. तुम्हाला इथंच यावरतीच परीक्षेमध्ये प्रश्न येतो, खालीलपैकी शेळीची जात कोणती आहे किंवा हे कुठे आढळते, याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न यायला लागतो. म्हणून इथं तुम्ही थोडस बारकाव्याने लक्ष द्यायचंय, बारकाव्याने पाहायचंय की हा जो काही भाग आहे, या भागामध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला याच्यावरती प्रश्न येणार आहेत. म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्व घटक कम्प्लीटच करून घ्यायचा आहे. मी पुन्हा करतो, आता करतो असं चालणार नाही. कारण की आपण सोप्या घटकाकडून अवघड घटकाकडे जातोय.
सोप्या घटकाकडून अवघड घटकाकडे जातोय. हे अत्यंत सोपं आहे. पण हे सोपं कधी कधी काय होतं माहितीये पोरांनो, जे आपल्याला माहिती आहे, आपल्याला माहित असतात 2-4 गोळ्या औषधं, बरोबर आहे का? आपण प्रॅक्टिस करतो, 4-5 माहिती आहे, त्याच्यावरच आपल्याला माहित आहे की आपल्याला वाटतं की आपला रिझल्ट येतोय. पण असं नाही, बाकीच्या पण गोष्टी आहेत. हे लक्षात ठेवा. उद्या जर विचारलं तुला, हे भारतीय जातीमध्ये ही उस्मानाबादी आहे, उस्मानाबादी, सरळ सरळ विचारलं, उस्मानाबादी शेळीमधून निवड पद्धतीने तयार केलेली शेळीची जात कोणती? ते उस्मानाबादी शेळीचा संदर्भ आला ना, माहिती आहे का? पण हे माहिती आहे, हे सगळ्याला माहिती असतं. उस्मानाबाद म्हणजेच नवीन धाराशिव, आपला उस्मानाबाद धाराशिव जिल्हा मराठवाड्यामधला, हे महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर तुम्हाला माहित आहे. 3.5 पीठापैकी एक असणारं हे तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, हे धाराशिव जिल्ह्यामधलं एक महाराष्ट्रातलं एक पवित्र ठिकाण म्हणूया. उदगीर तालुक्यामध्ये म्हणूया. ह्या उदगीर तालुक्यामध्ये ह्याचा जे काही आढळ आहे, हे आढळ आहे असं म्हणतात. परंतु असं नाही म्हणता येणार का आपल्याला की ही मराठवाड्यातली ही अतिशय देखणी असणारी ही शेळीची जात आहे असं म्हणता येईल का? बिलकुल म्हणता येईल. कारण की महाराष्ट्रामधलं लातूर असेल, बीड असेल, नांदेड असेल, परभणी असेल, औरंगाबाद असेल, हे सगळे 1, 2, 3, 4 आणि 5 हे मराठवाड्यातले 5 जिल्हे इथं आले. अहमदनगर आला पश्चिम महाराष्ट्रातला, सोलापूर आला पश्चिम महाराष्ट्रातला. ह्या जिल्ह्यामध्ये ही जात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो मी की जे काही नांदेड जिल्ह्यामधलं मुखेड नावाचं एक ठिकाण आहे, मुखेड हे उस्मानाबादी शेळीची आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ या ठिकाणी भरते. इथं लक्षात ठेवा, व्हेरी आयएमपी असा प्रश्न येऊ शकतो. उस्मानाबादी ही जी काही शेळी आहे, या शेळीची आशिया खंडातील, कोणत्या खंडातील? आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे? तर हे मुखेड मध्ये आहे. हे लक्षात ठेवा, नांदेड जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर ह्या शेळीचं काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला मी क्लिअर सांगतो. काय वैशिष्ट्य आहे थोडक्यात बघा. आता ही जात मध्यम आकाराची असून प्रामुख्याने हिचा फक्त रंग काळा असतो. लक्षात ठेवायचं, पूर्ण रंग काळा असेल. पहिली गोष्ट सांगतो, कधी कधी पांढऱ्या आणि तपकिरी रंगाचे त्याच्यावरती छोटे छोटे ठिपके, कधी कधी खूप रिअर मी सांगतोय, तर हे तुम्हाला पाहायला मिळू शकतील, आपल्याला आढळतात. ओके, आता यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे विशेषतः या शेळीची जी काही नर आहेत त्यांना शिंगे असणार आहेत. नर जे आहेत, मेल जे आहे, यांना शिंग असणार आहेत. परंतु काही माद्यांना शिंग असू शकतील किंवा काही माद्या बिनशिंगाच्या सुद्धा असतात, म्हणजे होंड्या शेळ्या म्हणू आपण त्यांना. हे लक्षात आलं, म्हणजे बिनशिंगाच्या सुद्धा असू शकतात. यामध्ये काही असं विशेष नाही. पण नर कधीच बिना शिंगाचा याच्यामध्ये आढळत नाही, लक्षात ठेवा. कान लांब, खूप मोठे कान असतात लांब, त्याच्यामुळे ते थोडेसे देखण्या दिसतात, काळ्या असतात पण देखण्या दिसतात. कान लांब आहेत, लोंबणारे असतात, त्यावर ठिपके असू शकतात किंवा नसतात, फक्त काळे भुरी, लक्षात ठेवायचं. ओके, आता साधारणतः तुम्हाला सांगायचं म्हणजे जे प्रौढ, आपण जे काही वय झालेलं जे काही नर आहे, हे साधारण त्यांचं जे वजन आहे, हे नराचं वजन 34 असतं आणि मादीचं वजन 32 असतं. अवरेज सरासरी पकडलेलं असतं बरं का. म्हणजे 34 किलोचं मेल असतं आणि 32 किलोची या ठिकाणी फिमेल असते. ओके, यामध्ये लक्षात ठेवा. पहिल्या वेताचं वय 19 ते 20 महिने असतं. आपण सरासरी किती पाहिलंय? 9 ते 12 सरासरी. पहिल्यांदा वयात येण्याचं वय किती आहे? 9 ते 12, बरोबर आहे का? पहिल्या वेताचं वय म्हणताय किती आहे? 9 ते 12. कालावधी किती आहे याचा? 5 महिने 5 दिवस. 150 दिवसामध्ये हे पूर्ण गर्भधारणा कालावधी यायचा. या करडाचे वजन जन्मतः सरासरी 2.4 किलोचं पिल्लू जन्माला येतं. किती बघा, किती जन्मतं? 2.4 किलोचं जन्मतं. ते 2.4 किलो जन्मल्यानंतर खाऊन पिऊन नर होतो 34 किलोचा आणि मादी असेल तर प्रौढ होऊन होते 32 किलोची. म्हणजे अत्यंत स्ट्रॉंग आणि मजबूत, म्हणजे तुम्हाला सांगायचं बांधा असणारी ही शेळीची जात आहे. अत्यंत आपल्या वातावरणामध्ये हे मिळून मिसळून राहणारी ही जात आहे असं म्हणू शकतो. आता बघा, खालीलपैकी इथं प्रश्न असंही आलेला आहे, खालीलपैकी दुहेरी उद्देशीय शेळीची जात कोणती?
दुहेरी उद्देश. आता तुम्ही म्हणताल मास्तर याचे दोन उद्देश काय, शेळी काय अवताला पकडली जाते का? नाही. तर या ठिकाणी ही शेळी मांस हे कापले जाते, मटन. मटन म्हणजे शेळीचं चिवण असतं पोरांनो, चिवण. शेळी आपण मटनच म्हणतो, पण ते मूळ चिवण आहे. शेळीचं मटन जे आहे त्याला चिवण म्हणतात. जसं कोंबडी आहे त्याला चिकन म्हणतात. जसं वराह आहे त्याला पोर्क म्हणतात. गाई कापल्यानंतर गाईचं जे आहे त्याला गाईला आपण बीफ म्हणतो आणि म्हशीचं त्याला ब्लॅक गोल्ड असं म्हणायला लागतो. म्हणून आपण या ठिकाणी मांस म्हणण्यापेक्षा चिवण आणि दूध या दोन्हीसाठी उपयुक्त मानली जाते. म्हणून ही दुहेरी उद्देशीय जात ही या गटामध्ये आपण हिचा समावेश करत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, ही जात प्रामुख्याने मांसासाठी वापरली जाते आणि मांसाची प्रत जी आहे चांगली असून ड्रेसिंग टक्केवारी साधारणतः 45 ते 50 असते. लक्षात आलं? ही जात प्रामुख्याने मांसासाठी वापरली जाते. मांसाची प्रत चांगली असून ड्रेसिंग टक्केवारी साधारणतः 45 ते 50% असते. दुधाचं उत्पादन अर्धा लिटर ते 1.5 लिटर रोज देऊ शकते. सरासरी दुग्धकाळ 120 दिवसाचा असतो. चांगल्या व्यवस्थापनाखाली 2 वर्षात 3दा वेत मिळते आणि जुळी करडे होण्याचे प्रमाण सामान्य आहे. जास्त हे जुळे आणि तिळे देण्यासाठीची ही शेळी खास विशेष प्रसिद्ध आहे. जसं मी पहिल्या वाक्यामध्ये बोललो, आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ मुखेड या ठिकाणी, मुखेड हे नांदेड जिल्ह्यामधलं एक बाजार आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. महत्व काय, कशाला द्यायचंय, तुमच्या महत्व तुमच्यावरती अवलंबून आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ही तुमच्याकडे बघत आहे, ती जी काही शेळी आहे मागं फिरून माझ्याकडे पण बघत आहे आणि तुमच्याकडे पण बघत असेल, तुमच्या मोबाईल मधून बघा. ही उस्मानाबादी शेळीचं चित्र तुमच्या समोर आहे. बघा, ही उस्मानाबादी अतिशय काटक हवामानामध्ये आपल्याकडे झाड झुडपे खाऊन जगणारी गरिबाची गाय. महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे वाळवंटातलं फ्रीज म्हटलेलं आहे. बरोबर आहे का? वाळवंटातलं फ्रीज म्हटलेलं आहे. कुणी ह्याला एटीएम म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ही वेगवेगळी उपाधी दिलेली आहे. सामान्य लोकांना ही परवडणारी ही शेळीची जात आहे. आता हे प्रश्न तुम्ही कुठेतरी आयएमपी करून लिहून टाकायचा. आयएमपी जर परीक्षेमध्ये नाही आला तर मला सांगून द्या. आयएमपी करून घ्या रे. आयएमपी माझ्याकडून लिहून घ्या. चला, परीक्षेला येणार म्हणजे येणार. ओके. फुले उन्नती ही राहुरी विद्यापीठाने उस्मानाबादी शेळीमधून निवड पद्धतीने तयार केलेली शेळीची जात आहे. आता तुम्हाला मी सांगतो निवड पद्धत म्हणजे कसं करतात. एकूण चांगल्या दर्जाच्या उत्तम क्वालिटीच्या काही शेळ्या घेतात आणि चांगल्या दर्जाच्या उत्तम क्वालिटीच्या ज्या काही शेळ्या आहेत त्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय करतात तुम्हाला सांगतो. त्याच्यामधून आर्थिक उत्पादन पाहून त्याच्यामधून साधारणतः काय होतं, हे निवडल्या जातात आणि तिचं नाव दिलं फुले उन्नती. काय म्हणतंय हे शेळी 1 ते 2% शेळ्या 3 पेक्षा जास्त करडे देतात. म्हणजे 100 शेळ्या ज्या आहेत त्याच्यापैकी साधारणतः 1 ते 2% म्हणजे 1 ते 2 शेळ्या 3 पेक्षा काय म्हणलो 2 पेक्षा 3 पेक्षा जास्त करडे देतात. 3 पेक्षा जास्त म्हणजे किती, 4, 5, 6 पर्यंत देऊ शकतात. ओके. आता 80 ते 75% जुळी देतात. 70 ते 75% माफी असावी, 70 ते 75% हे जुळी देतात आणि या ठिकाणी 10% शेळ्या 3 करडे देतात. म्हणजे सरासरी बघा सरासरी म्हणजे जवळपास हे 3चं तर सोडा हो, हे 3 पेक्षा जास्त तर सोडा, 10% 3 करडे देतात, 70 ते 75% जुळी करडे देतात. पण 3 करडे म्हणजे हे उत्पादन बघा किती भयानक आहे. हिचा शेळी पालनामध्ये खूप जास्त उत्पादन आहे असं म्हणायला हरकत नाही. उस्मानाबादी शेळीबद्दल अजून काय प्रश्न येऊ शकतो विचार करा. पहिली गोष्ट, प्रश्न कॉमन येणार तुम्हाला, दुधासाठी आणि मांसासाठी प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. आढळ कुठे आढळलं, मूळ स्थान उस्मानाबाद म्हणजे धाराशिव मध्ये आहे. आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ ही आहे. ओके. तुम्हाला मेलचं वजन सांगितलं, फिमेलचं वजन सांगितलं. किती वजन असतं, मेल 34 किलोचं असतं, फिमेल 32 किलोची असते. जलमल्याबरोबर कुरडूचं वजन असतं 2.4 किलो. दिवसाला किती लिटर दूध देते,
अर्धा ते 1.5 लिटर दूध देते. मांस म्हणजे चिवण हे खूप म्हणजे चांगल्या क्वालिटीचं ह्या शेळीपासून मिळतं. बकरे हिचे सर्रास आपल्याकडे कापले जातात. बरोबर आहे का? हे मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट यामध्ये बघा, काय मुद्दा आहे मी तुम्हाला सांगतो. दुसरी शेळी घेऊया, संगमनेरी. दुसरी शेळीची जात. पहिली शेळी तर संपली. प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही माझी गॅरंटी गेला तर. आढळ, अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली शेळी. जशी ती मराठवाड्यातली होती, ही पश्चिम महाराष्ट्रातली म्हणजे ते अहमदनगरकडे आहे. तुमच्याकडे ही शेळी आढळते बघा, संगमनेरी. लांब केस असलेली मध्यम आकाराची शेळीची जात. या जातीच्या रंगात खूप आपल्याला विविध आढळते. जसे की उस्मानाबादी काळीभूर आहे, कधी कधी पांढरे पांढरे टिपके, त्याच्यावर तपकिरी टिपके, पण ह्याच्यावर असं नाही. ह्याच्यामध्ये विविधताच विविधता. म्हणजे कधी पांढऱ्या रंगाची, कधी तपकिरी रंगाची, कधी मिश्र रंगाच्या शेळ्या टिपक्यासह आपल्याला याच्यामध्ये आढळतात. कान मध्यम आकाराचे आणि झुकलेले उस्मानाबादी सारखेच असतात. उस्मानाबादीचे थोडे लांब आहेत, पण ह्याचे मध्यम आकाराचे असतात. शिंगे मध्यम आकाराची असून दोन्ही शिंगांमध्ये ती मागे आणि वरच्या दिशेला वळलेली असतात. लक्षाला असं असं काहीचे वेगवेगळे असे खुंटासारखे असतात, पण हिचं कसं आहे, ओके, लक्षात आलं, वरच्या दिशेला वळलेली असतात. नर आणि मादीचे सरासरी जिवंत वजन अनुक्रमे 38 ते 29 किलोचे असते. हे मेल झाला, ही फिमेल झाली. 38 ते 29 किलोचं असतं. यामध्ये करडाचे जन्मतः सरासरी वजन 1.9 किलो आहे. म्हणजे उस्मानाबादी पेक्षाही जास्त करडाचं वजन. उस्मानाबादीचं 2.4 नाही, उस्मानाबादीपेक्षा कमी वजन आहे ह्याचं करडाचं. पण हे जे काही मादी आणि नराचं वजन उस्मानाबादीपेक्षा जास्त तुलनात्मक सांगितलं तर. पहिल्या वेताचे वय 18 महिने या ठिकाणी असते. हे असे वय, पहिल्या वेताचे वय असं येत नाही. हे जे काय येते माहिती का, ह्याच येतंय तुम्हाला सांगतो, हे आढळ जास्त हे येते, जास्त हे येते. आणि कुठे आढळते? ओके, आता बघा इथं प्रश्न तुम्हाला येणार, हा एक मुद्दा येणारा. मी IMP सांगतो, काय येते ते सांगतो, कुठलाही प्रश्न येऊ शकत नाही. ओके, यामध्ये संगमनेरी मांस आणि दूध उत्पादनासाठी दोन्हीसाठी उपयुक्त आहेत. उस्मानाबादी सुद्धा दुहेरी उद्देशीय आहे. उस्मानाबादी सुद्धा दुहेरी उद्देशीय आहे आणि ही सुद्धा दुहेरी उद्देशीय आहे. ड्रेसिंग टक्केवारी 41 ते 46 असते. ओके, लक्षात आलं काय म्हणलो मी? ड्रेसिंग टक्केवारी किती आहे? 41 ते 46% याच्यामध्ये आहे. साधारणतः किती किलो दूध देते? 150 दिवसाच्या दुग्ध काळात याचं दूध काळ पण जास्त आहे, 165 किलो दूध देते. 2 वर्षात 3दा वेत मिळते. मादी एका वेळी 1 किंवा जुळी करडे देत असतात. लक्षात ठेवा, हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. 45 ते 50%. ओके, बघा प्रमाण साधारणतः 45 ते 50% जुळी, 1 किंवा जुळी करडे रोज. बघा 0.5 ते 1 किलोग्रॅम असल्या दूध देते. 0.5 ते म्हणजे साधारणतः अर्धा ते 1 लिटर दिवसाला सरासरी अवरेज ही द्यायला लागते. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, करेक्ट. चलो, आता बघा हा झाला मुद्दा, करेक्ट ना? हा बघा आर्थिक महत्व म्हणजे याच्यापासून मिळणारा फायदा. आता तुम्हाला म्हणत असेल काही लोकांना ह्याचा अर्थ कळाला नसेल, मला माहिती आहे. कळालंय का रे? नाही ना? बघ काय होतं, आता ही शेळी आहे, सांगतो बाबा एकदा सांगतो. ही शेळी आहे, ही शेळी कापली. कापल्यानंतर वेगवेगळे पार्ट वेगळे केले आपण.
समजा 100 किलोची शेळी आहे आणि 100 किलोची शेळी, त्याच्यापासून मिळणारे जे मटण आहे, प्युअर मटण, हे 41 ते 46 किलो असतंय. त्याला म्हणायचं ड्रेसिंग टक्केवारी. 100 किलो जर शेळी असेल, त्यापासून मिळणारी किती आहे, हे आपल्याला मटण किती भेटतं, 41 ते 46 किलो भेटतं. त्याला ड्रेसिंग. आपण इथंच बघा, उस्मानाबादी मध्ये पण पाहिलं ना, हे उस्मानाबादी मध्ये पण पाहिलं याची टक्केवारी किती आहे. ही बघा, हे 45 ते 50 किलो मटण भेटतंय. हे याचा अर्थच आहे की एकूण वेस्टेज जाऊन प्युअर मटण जे मिळतं ना, ते किती आहे, साधारणतः 41 ते 46 याच्यामध्ये टक्केवारी असते. 41 ते 46% आपल्याला प्युअर मटण याच्यापासून मिळायला लागतं. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. रोज उत्पादन साधारणतः 0.5 ते 1 किलोग्रॅम हे दिवसाला हे दूध द्यायला लागते. अर्धा ते 1 लिटर कमी दूध देते, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं ही जी काही शेळी आहे, इथं बघा. दुसरी एक घेतो, आपल्या कोकणामध्ये आढळणारी कोकण कन्याळ. व्हेरी IMP ह्या शेळीवर प्रश्न खूपदा विचारलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नीट लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत पोरांना. पहिलं कृषी विद्यापीठ जर विचारलं, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, हे 1968 मध्ये स्थापन झालं. दुसरं जर विचारलं, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, हे 1969 मध्ये स्थापन झालं. तिसरं जर विचारलं, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, हे दापोलीला, हे 1972 मध्ये स्थापन झालं. परभणी, दापोलीला, रत्नागिरीमध्ये. आणि या ठिकाणी चौथं जे आहे, हे तिसरं झालं, हे चौथं जे आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, हे महाराष्ट्रात 4च कृषी विद्यापीठ आहेत. महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ राहुरी, आणि हे 1972च आहे. 272ला. तसं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 1972ला स्थापन झालं. अगोदर कोकण कृषी विद्यापीठाने प्रसिद्ध होतं. 2001 मध्ये याच्या नावात बदल झाला आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत यांचं नाव दिलं. आणि या ठिकाणी हे संशोधित करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेष ही शेळीची जात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यामध्ये तुम्हाला ही याचं नाव कोकणामध्ये आढळते. कोकण म्हणजे काय भाऊ, तर या ठिकाणी तुम्हाला अजून एकदा क्लिअर मी या ठिकाणी सांगून देतो, हे समजून घ्या एकदा. हा महाराष्ट्र आहे पोरांनो, हा पूर्ण महाराष्ट्राचा मॅप आहे, तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. या ठिकाणी हा पूर्णतः हा भाग जो आहे, ह्याला आपण कोकण असा शब्द प्रयोग वापरतो. आणि ह्याला लागून असणारा हा जो काही भाग आहे, हा अशा मी रेषा मारतो. आणि हा जो भाग आहे, याला सह्याद्री पर्वत असं म्हणायला लागतो. आणि हा सगळा महाराष्ट्र पठार असं आपण याला म्हणायला लागतो. म्हणजे जवळपास कोकण 6%, या ठिकाणी आपल्याला सरळ सह्याद्री पर्वत 4% आणि महाराष्ट्र पठार हा 90% असा भाग यांनी व्यापलेला आहे. आणि ह्या कोकणामध्ये सरासरी एकूण 7 जिल्ह्यांचा, सरासरी म्हणण्यापेक्षा परफेक्ट 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. या ठिकाणी पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई उपनगर आहे, मुंबई शहर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग म्हणजे कोकणातला अतिशय दक्षिणेकडचा जिल्हा आहे. आणि या अतिशय दक्षिणेकडच्या जिल्ह्यामध्ये ही शेळी आपल्याला विशेषतः आढळून येते. म्हणजे या ठिकाणी कोकणामधला सगळ्यात दक्षिणेकडचा जिल्हा जर कोणता असेल तर हा सिंधुदुर्ग आहे. आणि या सिंधुदुर्ग मध्ये विशेषतः ही जात आपल्याला पाहायला विशेष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. यामध्ये बघा काय सांगतोय मी, याच्यामध्ये नीट लक्ष द्यायचं आहे की हा जे काही रंग आहे, हिचा रंग काळा असून गळ्यावर आणि खालच्या जबड्यावर पांढऱ्या खुणा असतात. पोटाचा भाग पांढरा असतो. ओके. कान काळे असून कडा पांढऱ्या सपाट उघड्या आणि लांब झुकलेल्या असतात. शिंगे मागे सरळ आणि अंकुचीदार असतात.
कपाळ सपाट आणि रुंद असून काळ्या रंगाचे असते. ह्याच्यावरती वैशिष्ट्य परीक्षेमध्ये येईल असं मला वाटत नाही, पण हे मात्र यायलाच पाहिजे. कुणी संशोधित केली हे मात्र यायलाच पाहिजे. ह्याचं यामध्ये बघा इथं येऊ शकतं का, तर येऊ शकतं. जन्मता वजन 1.5 ते 2.5 किलो दरम्यान असते. प्रौढ शेळीचे वजन 32 किलो नर, 35 किलो ओके नरामध्ये 32 ते 35 किलो आणि मादीमध्ये 25 ते 30 किलो आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये कधीही एक ऍव्हरेज पकडायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये. अपवाद काही असतात की मेलचं वजन हे जास्त असतं आणि फिमेलचं वजन हे कमी असतं. या शेळ्या नियमित प्रजनन करतात आणि वर्षभर प्रजननासाठी उपलब्ध असतात, म्हणून खास विशेष आहे असं आपण म्हणू शकतो. जुळी करडे होण्याचे प्रमाण 66% याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उस्मानाबादी शेळी सारखीच कोकण कन्याळ ही सुद्धा शेळी महाराष्ट्रामध्ये वापरू शकतो. ओके करेक्ट. त्यानंतर बेरारी ही शेळी खालीलपैकी भारतामध्ये कोठे आढळते. इथं प्रश्न येऊ शकतो किंवा महाराष्ट्रात कोठे आढळते. बेरारी शेळी महाराष्ट्रामध्ये आढळते का, हे 100% परीक्षेत प्रश्न येतो. लक्षात आलं. हे प्रश्न 100% तुम्हाला विचारले जातात, लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला सांगतो बेरार कुठे आहे, हे मध्य प्रदेश आहे. मध्य प्रांतातील बेरार मध्य प्रांत जे आहे त्याच्यातलं बेरार या ठिकाणा प्रदेशातून याचा उगम आहे, म्हणजे तिथला ह्याचा जन्म आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, महाराष्ट्रात विदर्भामध्ये. आता विदर्भ म्हणजे काय, विदर्भ म्हणजे पोरांनो 11 जिल्हे. अमरावतीतले एकूण 5 जिल्हे आणि नागपूर प्रशासकीय विभागातले एकूण 6 बरोबर 11 जिल्ह्यांचा समावेश हा विदर्भात होतो. ओके आता विदर्भामधलं सगळ्यात महत्वाचं, आता इथं सगळे विदर्भातले जवळपास जिल्हे दिले. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये हे आढळते. लक्षात आलं. विशेषतः नागपूरमध्ये जी शेळी आढळते ती बेरारी जातीची असते. ओके आता यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे ओके मग हिचं वैशिष्ट्यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके काय येतं, हे अद्वितीय वैशिष्ट्य एकमेव शेळी आहे. ही पाठीच्या कण्यावर शेपटीपर्यंत जाणारी काळ्या केशाची रेषा, पाठीच्या कण्यांवर शेपटीपर्यंत जाणारी काळी केसांची रेषा ही बेरारी शेळीचं खास विशेष वैशिष्ट्य आहे. कुठल्याच शेळीमध्ये शेपटीपर्यंत जी काही पाठीच्या कणावरून जाणारी जी काही काळी रेषा आहे ती कुठल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. हे मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगतो, हे कपाळ बहिर्वक्र याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके कान लोंबळणारे सपाट आणि पानासारखे असतात, हे कॉमन आहे. फक्त हे कुठे आढळते, हे व्हेरी IMP. बेरार कुठे आहे, मध्य प्रांतामध्ये आहे आणि त्यामधलं महाराष्ट्रात बेरार शेळी आढळतात का, हे बेरारी, तर ह्या बेरार या नावावरूनच बेरारी आढळलं. महाराष्ट्रात विदर्भामध्ये विशेषतः नागपूर असेल, नागपूरच्या साईडचे जे काही जिल्हे आहेत, वर्धा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, या ठिकाणी ह्या शेळ्या पाहायला मिळू शकतात. हे लक्षात ठेवायचं. आर्थिक महत्व काय आहे, नर 34 किलोचा असतं, मादी 28 किलोची असते. पहिल्या वेताचे वय 14 ते 15 महिने असते. जुळी करडे होण्याचे प्रमाण 35% आहे. दैनिक दूध उत्पादन 530 ग्रॅम असून प्रतिवेत दूध उत्पादन 78 किलो असते. म्हणजे एकूण ती 130 दिवसच दूध देते. 130 दिवसामध्ये 78 किलो दूध देते. खूप कमी दूध आहे, प्रमाण कमी आहे, परंतु आर्थिक महत्वाचं कमी आहे. फक्त याच्यामध्ये मला एकच सांगायचं तुम्हाला, बाकी काही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ह्याचं आढळ कुठे आढळतं आणि ह्याच्या वैशिष्ट्यामध्ये अद्वितीय असणारं वैशिष्ट्य, जी पाठीच्या कण्यावरून जी काही शेपटीपर्यंत जाणारी जी काही काळ्या केसांची रेषा आहे ही फक्त बेरारी शेळीमध्येच आढळते. हे विशेष तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे आणि यानुसार अभ्यास. प्रत्येक शेळीमध्ये सगळं कॉमन येत नाहीये मित्रांनो, तुम्हाला क्लिष्ट कधीच विचारणार नाही. जो आता बेरारी शेळीमध्ये जे विचारलं ना तो फॅक्ट, त्याचं मूळ स्थान विचारू शकतात. ते कुठे आहे, महाराष्ट्रात कुठे आढळते, ऑप्शन देणार, नागपूर देणार,
इकडं खानदेशातलं जळगाव देणार, मराठवाड्यातलं बीड देणार, किंवा एखादं उस्मानाबाद देणार मराठवाड्यातला फेमस असणार आहे. म्हणजे असे जे काही प्रश्न एमपीएससी फिरून फिरून विचारते. आता तुम्ही म्हणाल आयबीपीएस सारखा पेपर येणार, नाही येणार आयबीपीएस सारखा. मी चॅलेंज देऊन सांगतो, आयबीपीएस सारखा पेपर येऊ शकत नाही, अजिबात येणार नाही. सगळे आयबीपीएसच्या याच्यावर असणार. आता म्हणजे गेल्या वर्षी जसं औषधावरती रोगावरती विचार त्याच्यातच असणार, त्याच्यातच खुश असणार. पण नाही, तसं नाही. आयबीपीएस ही ऑल इंडिया लेवलला काम करणारी संस्था आहे, भारतीय लेवलला. ते महाराष्ट्राचा विचार करत नाही, ती भारताचा विचार करते. पण एमपीएससी ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्राचं आहे आणि महाराष्ट्रामध्येच काय घडतंय ह्याच्यावरच जास्त फोकस करतात. आणि करतं, मी जिओग्राफीचा मास्टर आहे, मी जिओग्राफी शिकवतोय मागच्या 15 वर्षापासून, एक लेखक आहे. तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये जे काही एमपीएससी करणारे मुलं आहेत, त्या एमपीएससी करणाऱ्या मुलांकडे हे माझं पुस्तक असतं, पाहिलं असेल तुम्ही. खतरनाक बनवलेलं आहे. 15 पैकी 15, 2018, 2019, 2022 मधील या परीक्षेत 15 पैकी 15 प्रश्न, हे सगळं खतरनाक एमपीएससीच्या पॅटर्न नुसारच केलं, याच्यामध्ये काही शंका नाही. ह्याच्या बाहेरचं काहीच नाही, अंतिम आहे हे. त्याच्यामुळं नादच नाही. लक्षात आलं? ही माहितीये का तुम्हाला, ही जमुनापुरी, ही मला लई शेळी जास्त आवडते. तुम्हाला माहितीये का पोरांनो, जगाची दुधाची राणी कोण आहे? मिल्क क्वीन ऑफ इंडिया, मिल्क क्वीन ऑफ वर्ल्ड. लक्षात आलं? मिल्क क्वीन ऑफ वर्ल्ड, जगाची शेळी, जगाची बघा, यामध्ये भारताची दुधाची राणी किंवा जगाची दुधाची राणी म्हणून कुणाला आम्ही म्हणतो, कोणत्या शेळीला ओळखलं जातं, हे मुद्दे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. बरोबर आहे का? म्हणजे सानेन, सानेन कुठे पाहायला भेटेल, किंवा ही शेळीची जी जात आहे ही कुठे पाहायला भेटेल आम्हाला, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण देशी, देशी म्हणजे इथं भारतीय आहे आणि ह्याच्या बाजूला विदेशी आहे, कॉमन आहे. ह्या देशी मध्ये मी इथं जमुनापुरी, जमुनापारी, आणि ह्याच्या विदेशी मध्ये इथं तुमची आवडती ही सानेन, स्वित्झर्लंड मधून आणलेली आहे. ह्या सानेनला आतापर्यंत आम्ही म्हणलो की जगाची दुधाची राणी आहे, म्हणजे मिल्क क्वीन ऑफ वर्ल्ड. आणि मिल्क क्वीन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय जातीमध्ये ही भारताची दुधाची राणी म्हणून आम्ही जमुनापुरीला ओळखतो. हे कुणालाच माहित नसेल, तुम्हाला, मला माहिती आहे. सानेनमध्येच परेशान होतो आम्ही, ह्या सानेनमध्येच परेशान होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये ह्या दोघांना पण दाढी असते. सानेनमध्ये मेलला पण दाढी आणि फिमेलला पण दाढी आहे. बघ, जाऊ द्या, दाढी असू द्या, काही फरक पडत नाही. पण आपण बघू नेमकं पुढं काय काय आहे ते, पुढं काय आहे ते बघूया. सानेन तर जगाची आहे, आपण जमुनापुरी कोणाची आहे? हे भारताची आहे. ओके, आला. ओके, बघा, जमुनापुरी लक्षात आलं. आता आढळ कुठे आढळतं? यमुना, गंगा नदी, चंबळ, गंगा, द गंगा, गंगा नदी भारतातली सर्वात लांब नदी, 2525 किलोमीटर. त्याच्या उपनद्या, यमुना नदीच्या काठावर वसलेला आग्रा, चंबळ, बेटवा, केन, सोन, ह्या सर्व, ही नदी थोडक्यात सांगतो, ह्यांच्या उपनद्या सांगत बसण्यापेक्षा गंगा नदीचं खोर, असा खोर शब्द वापरतो. म्हणजे उपनदी आल्या, ह्याची सहाय्यक नदी आली, हे सगळ्याच आल्या. या दरम्यान ह्याच्या ह्या प्रदेशामध्ये ह्याचा उगम होतो. म्हणजे ह्या प्रदेशामध्ये कुठं, मी यमुना काठी आग्रा बोललो, म्हणजे या ठिकाणी आग्रा आला, इटावा आला, मथुरा आला, चक्करनगर आलं, आणि बटपुरा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे आढळतं. थोडक्यात सांगायचंय, जमुनापुरीचं मूळ स्थान आहे उत्तर प्रदेश. जमुनापुरीचं मूळ स्थान आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश नद्या जर सांगायच्या आल्या तर जे काही गंगा आहे, भारतातली सर्वात लांब नदी,
लक्ष झालं. आणि ह्या ज्या उपनद्या आहेत, यमुना असेल, यमुनाच्या काही उपनद्या असतील, गंगा असेल किंवा चंबळ असतील, चंबळच्या काही सहाय्यक छोट्या छोट्या नद्या असतील, या प्रदेशामध्ये आपल्याला ही जात पाहायला मिळू शकते. खूप खतरनाक जात आहे. ही भारतातील सर्वात मोठी आणि भव्य शेळीची जात आहे. भव्य म्हणण्यापेक्षा मी उंच असा शब्द वापरेल ह्याला. भव्य म्हणण्यापेक्षा उंच हा शब्द तुम्हाला सोपं जाईल. जमुनापुरी भारतातील सर्वात मोठी आणि उंच आहे. या जातीचा रंग साधारणतः पांढरा किंवा फिकट पिवळसर तांबूस असून मान आणि चेहऱ्यावर फिकट तपकिरी ठिपके असतात. कधी कधी शरीरावर काळे किंवा तांबूस ठिपके दिसतात. घेणं देणं नाहीये. महत्वाचं काय आहे, बहिर्वक्र नाक, यालाच रोमन नोज म्हणतात किंवा पॅरेट माउथ, पोपटासारखे तोंड. व्हेरी आयएमपी. हा प्रश्न आलाच पाहिजे, आलाच पाहिजे म्हणजे येणारच. नाही आला तर मला सांगा. खालीलपैकी कोणत्या शेळीचे नाक रोमन प्रकारचे आहे? खालीलपैकी कोणत्या शेळीच्या तोंडाला रोमन पॅरेट माउथ असं म्हटलं जातं, पोपटासारखं तोंड म्हणून ओळखली जाते? ती शेळीची जात कोणती? तर या ठिकाणी बघा, पोपटासारखं तोंड आहे, ती म्हणजे जमुनापुरी ही शेळीची जात आहे. कान खूप लांब असणार आहेत, 20 ते 25 सेंटीमीटर असणार आहेत, लांबची लांब, लोंबळणारे आणि नळीसारखे आपल्याला पाहायला भेटतात. असे डायरेक्ट नळीसारखे, असे एकदम पातळ असल्यामुळे ते एका नळीसारखे आपल्याला दिसतात. ओके. दोन्ही शिंगामध्ये दोन्ही शिंगे आपल्याला पाहायला मिळू शकतात. आखूड आणि शेपटी यामध्ये असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, करेक्ट. इथपर्यंत जमुनापुरीचं वैशिष्ट्य इथं कळालं. शेपटी आखूड आणि पातळ असते. पुठ्यावर केसाचा दाट भाग असतो, पिसांसारखा दिसतो, म्हणून याला परी असे म्हटलं जातं. परी जी पाट आहे, केसाचा दाट भाग असतो. खालीलपैकी कोणत्या शेळीला परी म्हणतात? तर ह्या शेळीला परी म्हणतात बघा. ओके, आपल्याकडे भैया आणि परीला कमी नाही. ओके, मागील पायावर लांब दाट केस असतात. हे एक वाक्य नीट लक्षात ठेवायचं. हे वैशिष्ट्य. रोमन नोज, पाठीवर केसांचा दाट भाग असतो, पिसांसारखा दिसतो, म्हणून त्या शेळीला परी म्हणतात. पायावर लांब आणि दाट केस असतात. कास चांगली विकसित झालेली असून सड शंकुआकृती, आपल्याला शंख जे आहे त्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतील. नर आणि मादीचे सरासरी वजन अनुक्रमे बघा, किती मोठी शेळी आहे. 75 किलोचं नर आहे, म्हणजे डबलच म्हणायचं आहे. हे नर 75 किलोचा आहे आणि मादी बघा 55 किलोची मादी आहे. या दोन्ही मध्येच बघा फरक किती आहे. सगळ्यात उंच पण आहे, मोठी आहे आणि जलमतानाच सगळ्या शेळीच्या दुप्पट म्हणजे 4 किलो वजन असतं. शेळी पाळायची तर हीच पाळा, दुसरी कशाला पाळत बसता? म्हशी सारखीच आहे बघा. ओके, म्हशी सारखीच आहे. ही भारतातील सर्वात प्रसिद्ध दुहेरी उद्देशीय जात आहे. आपण आतापर्यंत जे पाहिल्यात त्यामध्ये उस्मानाबादी दुहेरी उद्देशीय पाहिली, संगमनेरी आपण दुहेरी उद्देशीय पाहिली, आणि ही भारतातली सर्वात 1 नंबरची ही दुहेरी उद्देशीय शेळी आहे. म्हणून व्हेरी आयएमपी मी करतो. 1.5 ते 2 लिटर, आपल्याकडे गायी जेवढं दूध देतात तेवढी ही शेळी दूध देते. फॅट्स प्रमाण 4 ते 5% असते. आणि शेळीचं जे दूध असतं ना, जे होमोजेनाइज्ड म्हणजे लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असतं पोरांनो. लहान मुलांसाठी अत्यंत आणि अत्यंत चांगलं असतं. होमोजेनाइज्ड म्हणजे पाश्चरायझेशन. होमोजेनाइज्ड मी तुम्हाला सांगेल काय आहे ते, याच्यामध्ये बोलेल मी. नैसर्गिकरित्या होमोजेनाइज्ड केलेलं दूध म्हणून आपण ह्याला ओळखतो शेळीला. ओके, ड्रेसिंग टक्केवारी बघा, एक म्हणजे वेस्टेज जाऊन 45 ते 48 किलो मटन याच्यापासून भेटतं. सामान्य वर्षातून एकदा वेत मिळते. 57% वेळा एक आणि 43% वेळा जुळी करडे देतात. ओके, लक्षात ठेवा. स्थानिक जातीचे दूध आणि मांस उत्पादनासाठी संवर्धन करण्यासाठी जमुनापुरी जातीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. म्हणजे दुधाचं उत्पादन घ्यायचं असेल तर साधारणतः या जातीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. मी डबल सांगतो, याच्यावरती मार्क येणार आहे. डबल एकदा मी याची रिव्हिजन करतो. तुम्हाला काय काय बोलायचं मी तुम्हाला सांगतो, काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला मी सांगतो. हे परफेक्ट आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. जमुनापारी, जगाती भारताची दुधाची राणी.
म्हणजे भारतात सर्वात जास्त दूध देणारी शेळीची जात जगात म्हटलं तर या ठिकाणी सानेन, स्वित्झर्लंड मधलं सानेन खोरेमध्ये ती आढळते. विदेशी जात आहे ती. विदेशी जातीमध्ये सर्वात जास्त दूध देणारी शेळी सानेन, भारतीय जातीमध्ये सर्वात जास्त दूध देणारी शेळी जमुनापुरी, म्हणून ह्याला दुधाची राणी म्हणतात किंवा भारताची सानेन सुद्धा म्हटलं जातं. लक्षात आलं? ओके. आता हिचा आढळ गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये ही आढळते. आग्रा असेल, इटावा असेल, ह्या भागामध्ये तुम्ही कधी गेलात तर त्या ठिकाणी भेटेल. एवढंच. दुसरं या सगळ्या वैशिष्ट्यामध्ये मी तुम्हाला पहिलं इथं परीक्षेमध्ये येणारं कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगतो. यामध्ये बघा काय आहे आणि कसं आहे, कोणतं वैशिष्ट्य खास विशेष आहे तुम्हाला सांगतो. 1 नंबरचं वैशिष्ट्य परीक्षेमध्ये येणार भाऊ 100% डॉक्टर साहेब. इथं बघा हे अजिबात हे फिकट रंग बिंग काही घेणं देणं नाही, परंतु इथलं हा वैशिष्ट्य हे व्हेरी आयएमपी रोमन नाक पोपटासारखं तोंड, हे पॅरेट माउथ हे येणार आलेलं आहे. कानाचं काही विषय नाहीये, नळीसारखं आहे का काय आहे काही घेणं देणं नाही. हे 2 गोष्टी. परी हा व्हेरी आयएमपी, कारण की पूर्णच वाक्य. मागील पायावर लांब दाट केस असतात, हे सुद्धा आयएमपी. शेपटी आखूड आणि पातळ असते, ठीकठाक लक्षात ठेवा. कास उदर म्हणू चांगली विकसित झालेली शंख आकृती असते. नर आणि मादीचं वजन भयानक आहे, सर्वात मोठी असल्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि करडू जन्मल्याबरोबर सगळ्यात मोठं असतं 4 किलोचं, हेही लक्षात ठेवा. हे बाकीचं काही मला असं वाटत नाही. हा प्रश्न येतो दूध आणि मांसासाठी एवढं देतं म्हणजे विशेष नाहीये. बाकीचं काही विषय नाही. हे फॅट्स 4 ते 5% हे दररोज 1.5 ते 2 किलो दूध देते. 200 किलो दुधाचं उत्पादन आहे एका वेतामध्ये. ड्रेसिंग टक्केवारी कॉमन आहे, परंतु हे मी जे बोललोय हे वाक्य तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बाकी मी सांगतोय हे आज मी डेमो लेक्चर इथं सगळे समाप्त करतोय आणि इथून पुढे तुमचे ऍप मध्येच लेक्चर होतील. या आपल्या युट्यूब वरती लेक्चर होणार नाहीत, हे 100% खरं आहे. जेणेकरून तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर डायरेक्ट तुम्हाला प्ले स्टोअर मधून पीव्ही अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करावं लागेल. आणि तुम्ही ही संधी, माझं एक म्हणणं आहे, संधी सोडू नका, संधीचं सोनं करा. जुन्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देतोय, नवीन विद्यार्थ्यांना आपण याच्यावरती टेस्ट सिरीज पण फ्री देतोय. त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला ही बॅच जॉईन करायचं आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया ओके उद्या.